हॅलो स्टुडंट्स, आपण आज फिजिक्सचा कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स ह्या चॅप्टरचे MCQs डिस्कस करणार आहोत. सुरुवातीला आपण या चॅप्टरचे थोडेसे रिव्हिजन बघूयात. बघा, बॉयल्स लॉ, व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. That means PV is equal to constant at a constant temperature. Then Charles law, volume of a gas is directly proportional to temperature at a constant pressure. Gay-Lussac's law, pressure of a gas is directly proportional to temperature at a constant volume. Combining these three law, we get as PV is equal to nRT. This is the ideal gas equation. P means pressure, V means volume, N means number of moles, R means universal gas constant, and T means temperature. Then pressure of an ideal gas, P is equal to 1 upon 3 N by V, M V square bar. प्रेशरचा फॉर्म्युला आहे बघा हा. N means number of molecules, V means volume of the gas, M means mass of the gas, V square bar means mean square velocity. ह्या फॉर्म्युल्यावरूनच आपण हा VRMS is equal to square root of 3RT upon M हा फॉर्म्युला डिराइव्ह केलेला आहे. R युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, T टेम्परेचर, M मोलार मास. देन आपण काय बघितलेलं बघा, ऍव्हरेज एनर्जी चा फॉर्म्युला डिराइव्ह केला 3/2 NKBT. KB मीन्स बोल्ट्झमन कॉन्स्टंट. E/N इज इक्वल टू N या साईडला गेल्यानंतर डिवाइड होणार आहे. ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मोलेक्युल्स इज इक्वल टू 3/2 KBT. KB मीन्स बोल्ट्झमन कॉन्स्टंट. हाच फॉर्म्युला आपण असा पण लिहू शकतो, E इज इक्वल टू कोणते इक्वेशन यूज करून, NKBT इज इक्वल टू PV, 3/2 PV हा पण फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. तर मेयर्स रिलेशन पण आपण डिराइव्ह केलेला आहे, CP मायनस CV इज इक्वल टू R. डिग्री ऑफ फ्रीडम ही कन्सेप्ट बघितलेली आहे आपण. F ने डिनोट केलं डिग्री ऑफ फ्रीडम. तर मोनोअटॉमिक गॅससाठी 3 आहे, डायटॉमिक गॅससाठी 5 आहे. तर इंटरनल एनर्जी जर तुम्ही कॅल्क्युलेट केली फॉर मोनोअटॉमिक गॅससाठी तर फॉर्म्युला काय येणार, F/2 nRT. Fच्या जागी तर काय येणार 3 मोनोअटॉमिक साठी, आणि फॉर डायटॉमिक साठी Fच्या जागी काय येणार तर 5 येणार, 5/2 nRT. गॅमा मीन्स adiabatic ratio CP upon CV, specific heat at constant pressure to the specific heat at constant volume. देन गॅमाचं आपल्याला काही काही एक्झाम्पल मध्ये गॅमा फॉर मिक्सरचा काढायला सांगतात. म्हणजे दोन गॅसचं मिक्सर असेल तर त्याच्यामध्ये फर्स्ट गॅसचे मोल्स किती आहेत N1 आणि सेकंड गॅसचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत N2. N1 प्लस N2 अपॉन गॅमा M मायनस 1 इज इक्वल टू N1 अपॉन गॅमा 1 मायनस 1 प्लस N2 अपॉन गॅमा 2 मायनस 1. हे झाली आपली रिव्हिजन. तर आता आपण MCQs डिस्कस करूयात बघा. तर त्याच्यामध्ये फर्स्ट MCQ आपण स्टार्ट करूयात. फर्स्ट MCQ आहे बघा, ऍट विच ऑफ द फॉलोइंग टेम्परेचर वुड द मोलेक्युल्स ऑफ अ गॅस हॅव ट्वाइस द ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी दे हॅव ऍट 20 डिग्री सेल्सिअस. दे हॅव ऍट 20 डिग्री सेल्सिअस. काय काढायचं आहे तर आपल्याला गॅसचं काय दिलेलं आहे सांगा, टेम्परेचर काढायचं आहे, आणि त्या गॅसचे मोलेक्युल्स जे आहेत त्यांची कायनेटिक एनर्जी, ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी काय होते, डबल होते. आणि त्याचं इनिशियल टेम्परेचर दिलेलं आहे गॅसचं 20 डिग्री सेल्सिअस. राईट. मग गिवन काय काय आहे, T1 इज इक्वल टू 20 डिग्री सेल्सिअस. 20 डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे आपल्याला, केल्विनमध्ये. म्हणजे 20 मध्ये 273 ऍड करायचं आहे. वी गेट ॲज 293 केल्विन. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहित आहे आपल्याला, 3/2 nRT. दॅट मीन्स कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आपल्या बुकमध्ये आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टेक्स्ट बुकमध्ये 3/2 NKBT. त्याचाच अल्टरनेटिव्ह हा फॉर्म्युला दिलाय बघा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 nRT. KB पण तिथं काय आहे, कॉन्स्टंटच आहे. इथं R पण काय आहे, कॉन्स्टंटच आहे. असा पण तो आपण फॉर्म्युला लिहू शकतो. पण त्याचा अर्थ काय की कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे, हे माहित आहे तुम्हाला. ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. दॅट मीन्स वी गेट ॲज, कसं लिहू शकतो हे आपण, E1 अपॉन E2 इज इक्वल टू, म्हणजे एनर्जी कशी आहे, डायरेक्ट प्रोपोर्शन आहे म्हणून T1 अपॉन T2. तर E1 कायनेटिक एनर्जी इनिशियली किती असणार आहे, E असणार आहे, आणि फायनल किती होणार आहे, ट्वाइस म्हणजे डबल होणार आहे, 2E इज इक्वल टू T1 अपॉन T2. E get cancel, T2 is equal to 2
T1. Therefore, T2 is equal to 2 into T1 is what? 293. ती व्हॅल्यू इथं पुटअप करा. वी गेट ॲज 586. हे केल्विन मध्ये आलेलं आहे. आपल्याला कशात करायचं आहे ते डिग्री सेल्सिअस मध्ये. म्हणून 586 मधून 273 काय करायचं? मायनस करायचं. वी गेट ॲज 313 डिग्री सेल्सिअस. दॅट मीन्स थर्ड ऑप्शन आपला काय असणार आहे इथं? करेक्ट असणार आहे. थर्ड ऑप्शन. बरोबर. याच्यामध्ये फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आणि गिव्हन कंडिशन पुटअप करायची आणि आन्सर काढायचं आहे. त्यानंतर बघूयात आता नेक्स्ट एमसीक्यू. इन विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस हीट इज नायदर ॲब्झॉर्ब्ड नॉर रिलीज्ड बाय अ सिस्टीम. म्हणजे अशी कोणती प्रोसेस आहे ह्या खालील ऑप्शन पैकी की ज्याच्यामध्ये काय होतं? हीट ॲब्झॉर्ब पण केली जात नाही आणि हीट रिलीज पण केली जात नाही. मग आपण बघितलेलं आहे. तर कशामध्ये? फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये क्यू इज इक्वल टू काय असतं? 0. म्हणजे हीट काय होत नाही? ॲब्झॉर्ब पण केली जात नाही आणि रिलीज पण केली जात नाही. म्हणजे काय येईल आपला करेक्ट आन्सर? फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस. सी ऑप्शन आपला काय येणार आहे इथं? ॲडियाबॅटिक करेक्ट येणार आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये क्यू काय असतो? 0. क्यू म्हणजे काय? हीट एक्सचेंज्ड बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. ही ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये क्यूची व्हॅल्यू काय असते? 0 असते. म्हणजे सी ऑप्शन इथं आपला काय येणार आहे? करेक्ट येणार आहे. त्यानंतर पुढचा एमसीक्यू आपण बघूया. तर पुढचा एमसीक्यू काय आहे बघा. द मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. पुढचा थर्ड एमसीक्यू बघूयात आता आपण. ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर ऑफ अन आयडियल गॅस इज 7/2 R. द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज. म्हणजे सीपी अपॉन काय काढायचं आपल्याला इथं? सीव्ही. म्हणजेच काय काढायचं आहे? गॅमा काढायचा आहे. तर ऑप्शन दिलेले आहेत बघा इथं. हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो बघा. आता सीपी अपॉन सीव्ही काढायचं आहे आपल्याला. गिवन काय आहे बघा. फर्स्ट ऑफ ऑल सीपी दिलेला आहे बघा त्यांनी. सीपी म्हणजे काय दिलेलं आहे? मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर दिलेले आहे. किती दिलेले आहे? 7/2 R. 7/2 R. त्यानंतर गिवन हे आहे आपल्याला. त्यानंतर गॅमा काढायचा आहे आपल्याला. गॅमाचा फॉर्म्युला काय असतो? सीपी अपॉन सीव्ही. हा फॉर्म्युला आहे. आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. याच्यामध्ये सीपी माहित आहे आपल्याला, पण सीव्ही माहित आहे का? नाही माहिती. तर आपल्याला एक रिलेशन माहित आहे. मग अशीच मी फॉर्म्युला डिस्कस केले बघा. सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर. मेयर्स रिलेशन. राईट. तर सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर हे यूज करायचं आपल्याला. मेयर्स रिलेशन. मग सीपी किती दिलेला आहे? 7/2 R मायनस सीव्ही ॲज इट इज इक्वल टू आर. देन सीव्ही आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. देअरफॉर 7/2 R प्लस आर इकडे गेल्यावर काय होणार? मायनस आर. वी गेट ॲज 7/2 R मायनस आर इज इक्वल टू 5/2 R इज इक्वल टू सीव्ही. सीव्ही किती मिळाला आपल्याला? 5/2 R. राईट. मग आपल्याला काय काढायचं आहे? गॅमा. गॅमा इज इक्वल टू फॉर्म्युला काय? सीपी अपॉन सीव्ही. सीपी किती दिलेला आहे? 7/2 R. पुट करा. त्यानंतर सीव्ही किती दिलेला आहे बघा. सीव्ही 5/2 आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलं. 5/2 R. आर गेट कॅन्सल. 2 गेट्स कॅन्सल. वी गेट ॲज 7/5. मीन्स कुठला ऑप्शन आपला करेक्ट येणार आहे? 7/5 म्हणजे बी ऑप्शन आपला काय येणार आहे? करेक्ट येणार आहे. त्यासाठी अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन आहे. सीपी दिलेला आहे. गॅमा आपल्याला काढायला सांगितलेला आहे. तर मेयर्स रिलेशन यूज करा. त्याच्यावरून सीव्ही कॅल्क्युलेट करा. सीव्ही कॅल्क्युलेट केल्यानंतर गॅमा सीपी अपॉन सीव्ही हा फॉर्म्युला पुट करून त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यू पुट करून 7/5 म्हणजे आपला आन्सर कुठला येणार आहे? बी ऑप्शन करेक्ट येणार आहे. राईट. देन फोर्थ एमसीक्यू बघा. An ideal gas occupies a volume of 2 meter cube at a pressure of 3 into 10⁶ Pascal. The energy of gas ऑप्शन दिलेले आहेत बघा हे 4. तर त्याच्यामध्ये एनर्जी काढायची आपल्याला. बरोबर. मग आपल्याला इथं हा फॉर्म्युला यूज करावा लागणार बघा. E इज इक्वल टू